नमस्कार मित्रांनो, मी पहिले मानकरी या पुस्तकातील नोबेल पारितोषिक तथ्य व मिथ्य या प्रकरणावर आपल्याला माहिती देत आहे. नेपोलियन बोनापार्टच्या वचनानुसार या जगाचे नियंत्रण हे कल्पना करीत असते. जगात जर बिनधोकपणे जाणारी गोष्ट असेल तर ती आहे कल्पना. याच कल्पनाशक्तीच्या जोरावर मानवाने जगनियंत्याची लांबी, रुंदी, उंची मोजण्यासही कमी केलेली नाही. त्याच कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी आजचे 21व्या शतकातील सुकर आणि सुकर जीवन तयार केले आहे. आज जग कितीही पुढारलेले असले तरी बहुतेक जण या ना त्या मार्गाने अंधश्रद्धेला बळी गेलेले आहे आणि त्यांचे पाय खोल खोल रुततच चालले आहेत. या सर्वांचे एकमेव कारण म्हणजे आपल्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हाच आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काही विज्ञानाने तयार केलेल्या भौतिक वस्तूंचा उपभोग घेणे नव्हे, तर कोणत्याही गोष्टीची योग्य ती कारणे-मीमांसा करून निश्चित ध्येयापर्यंत पोहोचणे होय. मानवाकडे असणारी अशी अफाट कल्पनाशक्ती व सोबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्याला रोजच नवनवीन शोध लावण्यास परावृत्त करतात. काही लोक हे एखाद्या गोष्टीच्या कारणमीमांसेसाठी स्वतःचे जीवन समर्पित करीत असतात, तर काही लोक त्यासाठी जीवनाचा त्याग सुद्धा करतात. जगातील काही संस्था अशा लोकांच्या कार्याची दखल घेऊन अशा व्यक्तींचा योग्य ते सन्मान करतात. खरे सांगायचे तर अशा व्यक्तींनी केलेल्या संशोधनाइतकेच त्या व्यक्तींना असे संशोधन करण्यास चालना देणाऱ्या संस्थांचेही तेवढेच योगदान असते. आज जगात सर्वश्रेष्ठ समजला जाणारा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार. हा पुरस्कार विज्ञान, शांतता, अर्थशास्त्र व साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. नोबेल पुरस्कार हा स्वीडिश संशोधक व उद्योजक अल्फ्रेड नोबेल यांच्या 1896च्या इच्छापत्रानुसार दिला जातो. अल्फ्रेड नोबेल हे त्यांच्या डायनामाइट या स्फोटकाच्या संशोधनासाठी सुपरिचित आहेत. नोबेल पुरस्काराची कथासुद्धा अतिशय रंजक आहे. अल्फ्रेड नोबेल हे संशोधक व उद्योजकाशिवाय उत्तम बहुभाषिक नाटककार व कवी होते. त्यांचे तत्कालीन सामाजिक व शांततेविषयीचे कट्टर विचार सर्वांनाच मोहित करत असत. त्यांनी त्या काळी जवळपास 355 वेगवेगळी एकाधिकारशाही अधिकार म्हणजेच पेटंट सुद्धा मिळवले होते. सन 1888 मध्ये जेव्हा अल्फ्रेड नोबेल यांचे बंधू लुडविक नोबेल कॅनिस येथे भेट देण्यासाठी जात होते, त्यावेळेस त्यांचे अपघाती निधन झाले. या मृत्यूची बातमी त्यावेळी फ्रेंच वर्तमानपत्राने चुकीने अल्फ्रेड नोबेल यांच्याविषयी लिहिली होती. या वृत्तपत्रात अल्फ्रेड नोबेलविषयी लिहिले होते की मृत्यूच्या सौदागरांचा मृत्यू. ही बातमी वाचून अल्फ्रेड नोबेल यांना आपल्या डायनामाइटच्या संशोधनाविषयी वाईट वाटले व त्यांनी निश्चय केला की आता यापुढे जगाने आपल्या मृत्यूविषयी चांगले लिहिण्यासाठी काहीतरी चांगले मागे ठेवून जायचे. नोबेल यांनी 27 नोव्हेंबर 1895 साली स्वीडिश नॉर्वे क्लब पॅरिस येथे आपल्या अखेरच्या मृत्यूपत्रात नमूद केले की त्यांची संपूर्ण संपत्ती ही कोणत्याही देशविषयक भेद न करता मानवाच्या कल्याणासाठी व उत्कर्षासाठी झटणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार या नावाने देण्यात यावी. तेव्हापासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यशास्त्र, साहित्य व शांततेच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. नोबेलने त्यावेळेस त्याची 31 दशलक्ष क्रोनापेक्षा जास्त असणारी संपत्ती, जी सद्यस्थितीत 1794 दशलक्ष स्वीडन क्रोन आहे, ही सुरक्षित गुंतवणुकीमध्ये ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. सन 1900 मध्ये नोबेल फाउंडेशन या खाजगी संस्थेची स्थापना करण्यात आली. अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूपत्रातील सर्व हेतूची पूर्ती करण्याची अंतिम जबाबदारी ही या संस्थेचीच आहे. ही संस्था प्रामुख्याने नोबेल पुरस्काराची आर्थिक स्थिती दीर्घकाळासाठी भक्कम ठेवण्याचे कार्य करते. नोबेल पारितोषिकाची सुरुवात झाल्यापासून मिळालेल्या अमूर्त मालमत्तेचे व्यवस्थापन आणि विकास करण्याचे काम सुद्धा याच संस्थेचे आहे. नोबेल फाउंडेशन पुरस्कार प्रदान करणाऱ्या संस्थेचे सुद्धा हितसंबंध जपते. पुरस्कार प्रदान करणाऱ्या संस्थांना पूर्ण स्वातंत्र्याची ग्वाही देते. 1901 साली जेव्हा पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला, तेव्हा ह्या पुरस्काराची रक्कम ही 0.1 दशलक्ष स्वीडन क्रोन एवढी होती. ह्या रकमेमध्ये तेव्हापासून सतत घसरण होत होती, परंतु गुंतवणुकीच्या स्वातंत्र्यामुळे प्रदीर्घ दिलेल्या कर सवलतीच्या लढ्यामुळे शेवटी रकमेतील ही घसरण रोखण्यास यश मिळाले व नोबेल यांच्या अटीमधील बक्षीस रकमेचे वास्तविक मूल्य 1991 मध्ये पुनर्संचयित केले गेले. सन 2019 मध्ये नोबेल पुरस्काराची रक्कम ही 9 दशलक्ष स्वीडन क्रोन एवढी आहे. नोबेल फाउंडेशन जरी ह्या रकमेचे नियोजन करीत असले तरी अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छा व करारानुसार
प्रत्यक्षात ही पारितोषिक वितरित करण्याचे अधिकार व स्वातंत्र्य वेगवेगळ्या संस्थांना देण्यात आलेले. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हे स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस, फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील पुरस्कारासाठी कारोलिन्स्का इन्स्टिट्यूट, साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी स्वीडिश अकॅडमी, तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी नॉर्वेच्या संसदेने निवडलेल्या 5 जणांची समिती हे पुरस्कार प्रदान करते. 1968 मध्ये सॅरेगस रिक्स बँकेने अल्फ्रेड नोबेलच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अर्थशास्त्रातील सेरिगस रिक्स बँक पुरस्कार सुरू केला व रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस यांना पुरस्कार प्रदान करण्याचे अधिकार बहाल केले. याच पुरस्काराला अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार असे संबोधले जाते. नोबेल पदकाची निर्मिती करण्याचे कंत्राट हे तब्बल 107 वर्ष माइंड मार्केट स्वीडिश टंकसाळी या कंपनीकडे होते, परंतु या कंपनीने 2011 मध्ये पदक निर्मिती करणे बंद केल्यामुळे तेव्हापासून हे पदक तयार करण्याची कंत्राट स्वेन्स्का मेडल्स AB या कंपनीस देण्यात आली. सर्व पदकावर नोबेल यांची प्रतिमा कोरण्यात आलेली आहे. 1980 पूर्वी सर्व पदके हे 23 कॅरेट सोन्याची बनलेली असायची, परंतु ह्यानंतर मात्र ते 24 कॅरेट सोन्याचे असून 18 कॅरेट हिरव्या सोन्याचा मुलामा दिलेले असतात. सर्व पदकाचे वजन हे सरासरी 175 ग्राम एवढे असते. 1901 ते 2018 दरम्यान नोबेल व अर्थशास्त्रात तब्बल 590 वेळा 51 महिलांसह 950 व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 6 व्यक्तींना 2दा पुरस्कार देण्यात आले आहेत, तर रेड क्रॉस सोसायटी या संस्थेस तब्बल 3 वेळा नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे. पाकिस्तानची 17 वर्षीय युवती मलाला युसुफझाई 2012 मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती ठरली, तर 97 वर्षीय जॉन गुडनेफ हे सर्वात वयस्कर नोबेल पारितोषिक विजेते आहेत. इंग्लंडमध्ये 1947 साली स्थापन झालेल्या LMB लॅबोरेटरी फॉर मॉलिक्युलर बायोलॉजी या सार्वजनिक संस्थेला नोबेल पारितोषिकाचा कारखाना संबोधले जाते, कारण या ठिकाणच्या आतापर्यंत संस्थेच्या स्थापनेपासून 16 वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यापेक्षाही जास्त व्यक्ती असणाऱ्या संस्था जगाच्या पाठीवर आहेत, परंतु या सर्व संस्थेमध्ये पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तींनी कार्य केलेले आहे. दरवर्षी साधारणतः सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान नोबेल पुरस्कार देण्यासाठी नामनिर्देशन केले जाते. अकादमीचे सदस्य, विद्यापीठातील प्राध्यापक, वैज्ञानिक, मागील नोबेल पुरस्कार विजेते आणि संसदीय असेंब्लीचे सभासद आणि इतर अनेक देशाचे प्रतिष्ठित नागरिक यांना येत्या वर्षातील नोबेल पुरस्कारासाठी उमेदवार सादर करण्यास सांगितले जाते. हे नामनिर्देशक निवडताना जास्तीत जास्त देश आणि विद्यापीठाचा समावेश होईल याची काळजी घेतली जाते. अशा प्रकारे नामनिर्देशन मिळाल्यानंतर पारितोषिक देणाऱ्या संस्थेची समिती नोबेल पुरस्कार विजेत्याची निवड करते. या पुरस्काराचे नामनिर्देशनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कोणताही व्यक्ती स्वतःचे नाव स्वतःच नामनिर्देशित करू शकत नाही. तसेच नामनिर्देशन करणाऱ्या व्यक्तीचे नाव पुढील 50 वर्षापर्यंत उघड केले जात नाही. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नोबेल पारितोषिक विजेत्याचे नाव घोषित केले जाते. 10 डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार विजेत्यांना स्वीडिश राजाकडून एक नोबेल डिप्लोमा, एक पदक आणि रोख रकमेच्या स्वरूपात हा पुरस्कार स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये प्रदान करण्यात येतो. नोबेल शांतता पुरस्कार मात्र नॉर्वेच्या ओस्लो येथे देण्यात येतो. नोबेल पुरस्कार हा सद्यस्थितीत मरणोत्तर दिला जात नाही. तरीसुद्धा नामांकन आणि प्रत्यक्ष बक्षीस प्रदान करण्याच्या मधल्या काळात मृत्यू झालेल्या व्यक्ती सदर पुरस्कार घेण्यास पात्र ठरले आहेत. सन 1974 मध्ये समितीने निर्णय घेतला की ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या प्रत्यक्ष घोषणेवेळेस पुरस्कार विजेता व्यक्ती जिवंत असणे बंधनकारक राहील. तरीसुद्धा वैद्यकशास्त्रातील 2011च्या पुरस्कार स्टेनमन यांना चर्चेनंतर मरणोत्तर देण्यात आलेला आहे. ऑक्टोबरमध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, परंतु नोबेल समितीला त्यांचा मृत्यू घोषणेपूर्वी 3 दिवस आधीच झाल्याची कल्पना नव्हती. नोबेल पारितोषिकाच्या इतिहासात काही वर्षे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला नाही. यामधील बराचसा कालावधी हा प्रथम व दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानचा आहे. नोबेल पारितोषिक हे प्रत्येक क्षेत्रात दरवर्षी देणे बंधनकारक नाही. नोबेल फाउंडेशनच्या नियमानुसार जर विचाराधीन असलेली कोणतीही कामे महत्त्वपूर्ण ठरली नाहीत तर पुढील वर्षापर्यंत बक्षीस रक्कम राखीव ठेवल्या जाते आणि तरीही बक्षीस देता येत नसेल तर ती रक्कम फाउंडेशनच्या प्रतिबंधित निधीमध्ये जोडल्या जाते. फील्ड्स मेडल हे गणितज्ञांना दिल्या जाणाऱ्या
सर्वोच्च सन्मानापैकी एक आहे. फिल्ड्स मेडल हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय गणित युनियनच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसतर्फे दर 4 वर्षांनी 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या गणितज्ञांना दिला जातो. या पुरस्काराचे वर्णन गणितीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक असे जरी करीत असले तरी या पुरस्कार व नोबेल पुरस्काराचा काही एक संबंध नाही. आपल्या मृत्यूपत्रात गणितातील नोबेल पुरस्कार देण्याविषयी नोबेलने कोणताही उल्लेख केलेला नाही. यामागील सामान्य आणि निराधार कारण सांगितले जाते की मेटाक लेफ्लर या गणितज्ञाने अल्फ्रेड नोबेलच्या पत्नीस फसवून तिच्याशी प्रेम संबंध प्रस्थापित केले, परंतु प्रत्यक्षात नोबेलने कोणताही विवाह केला नव्हता आणि ज्या स्त्रियांशी त्यांचे संबंध होते त्या कोणत्याही स्त्रिया मेटाक लेफ्लर या गणितज्ञाच्या कधीही संपर्कात आलेल्या नाहीत. म्हणून गणितातील नोबेल पुरस्काराविषयीची गूढ कायम आहे. नोबेल शांतता पुरस्कारामुळे वारंवार वाद निर्माण होतात. याचे एक कारण असे आहे की बरेच विजेते समकालीन आणि अत्यंत विवादास्पद राजकीय कलाकार असतात. दुसरे असे आहे की बऱ्याच घटनांमध्ये पारितोषिकाने आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय संघर्षावर लोकांचे लक्ष केंद्रित होते. हा पुरस्कार बहुतेक वेळा स्थानिक अधिकारी राष्ट्रीय बाबीमध्ये हस्तक्षेप म्हणून पाहतात, तर काही प्रसंगी स्वतः नॉर्वेजियन नोबेल कमिटी व त्यांचे सदस्य यांच्या निवड प्रक्रियेवर सुद्धा कडक टीका केली जाते. महात्मा गांधीजी हे 20व्या शतकातील अहिंसेचे प्रतीक मानले जातात. नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांना बऱ्याच वेळा नामांकित केले गेले, परंतु त्यांना कधीच पुरस्कार मिळाला नाही. 1937 मध्ये नॉर्वेजियन संसदेचे सदस्य तथा लेबर पार्टीचे नेते ओले कोर्टजन यांनी गांधी यांना त्या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कारासाठी पहिल्यांदाच नामांकित केले होते. तसेच नॉर्वेच्या नोबेल समितीच्या यादीतील 13 उमेदवारापैकी गांधीजी सुद्धा एक होते, परंतु या समितीचे सल्लागार प्रोफेसर जेकब वाम मलर यांनी गांधीजीवर एक अहवाल लिहिला होता. गांधींना राजकीय नेते मानताना नॉर्वेजियन प्राध्यापकाचे वर्णन कमी अनुकूल होते. त्यांनी असे लिहिले आहे, गांधीजींच्या धोरणात तीव्र वळणे आहेत, ज्यांचे त्यांचे अनुयायी समाधानकारकपणे वर्णन करू शकत नाहीत. ते स्वतंत्र सैनिक आणि हुकुमशहा, एक आदर्शवादी आणि राष्ट्रवादी आहेत. ते वारंवार ख्रिस्त असल्याचे भासतात, परंतु नंतर ते अचानक एक सामान्य राजकारणी सुद्धा वाटू लागतात. आणि म्हणूनच यावर्षीचा नोबेल पुरस्कार गांधीजींना देणे टाळले गेले. ह्यानंतर 1938, 1939, 1947 आणि 1948 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर सुद्धा त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. गांधीजींच्या अंतिम नामांकनासाठी नोबेल समितीला 6 पत्रे मिळाली होती. गांधीजींचे नामांकनासाठी यावेळी क्वेकर्स आणि एमिली ग्रीनबाच या माजी नोबेल विजेत्यांचा सुद्धा समावेश होता. समितीचे सल्लागार सिप यांनी गांधीजींच्या जीवनातील शेवटच्या 5 महिन्यात गांधींच्या कारवायावर अहवाल लिहिला. ते म्हणतात की गांधींनी आपल्या जीवनशैलीच्या काळात नैतिक आणि राजकीय दृष्टिकोनावर खोलवर छाप पाडली आहे, जी भारताच्या आतील आणि बाहेरील मोठ्या संख्येने लोकांना मानली जाऊ शकते. या काळापर्यंत कोणालाही मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला नव्हता. तथापि यावेळी गांधीजी नोबेल पुरस्कारासाठी पात्र ठरले होते, परंतु हे एखाद्या संस्थेशी संबंधित नव्हते. त्यांनी कोणतीही संपत्ती मागे ठेवली नाही व कोणतीही इच्छाशक्ती सोडली नाही. म्हणून बक्षीस रक्कम कोणाला मिळाली पाहिजे हा यक्षप्रश्न समितीपुढे होता आणि म्हणून नोबेल समितीने शेवटी महात्माजींच्या मृत्यूनंतर पुरस्कार मरणोत्तर न देण्याचा निर्णय घेतला. वर्षी 1948 मध्ये दुसरा कोणताही उमेदवार योग्य वाटला नसल्यामुळे यावर्षीचा पुरस्कार कोणालाही देण्यात आलेला नाही. अल्फ्रेड नोबेल यांनी सुरू केलेला हा यज्ञ अविरत चालूच आहे. बऱ्याच वेळा या पारितोषिकाच्या लालसेपोटी अनेक नवीन शोध लागण्यास मदत झाली आहे. या पुरस्काराने जनमानसासाठी अविरत राबणाऱ्या व्यक्ती, संस्था व वैज्ञानिकांची जगाला ओळख करून दिली तथा अशा व्यक्तीस योग्य तो सन्मान मिळवून दिला. अशाच पद्धतीच्या कथा आपण वाचण्यास उत्सुक असाल तर पहिले मानकरी हे पुस्तक अवश्य वाचा.